तीर्थक्षेत्र सोळशीत श्री शनेश्वर जन्मोत्सव सोहळ्याला आजपासून प्रारंभ। पहिल्याच दिवशी भाविकांची अलोट गर्दी। महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या तीर्थक्षेत्र सोळशी येथे श्री शनेश्वर जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांना शनिवारी पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। मंदिर परिसराला आंब्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। दुपारी 1 वाजता श्री शनेश्वर यांची आरती करण्यात आली। देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे 3 दिवसीय आयोजन करण्यात आले आहे। शनिवारपासून या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून हजारो भाविक भक्तगणांनी या पारायण सोहळ्याला आपली उपस्थिती दाखवली आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अलौकिक। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर। फलटण येथे भाजपचे मंदिर स्वच्छता अभियान। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत संघर्षातून राज्य सांभाळले। त्यांनी हिंदू देवी देवतांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्यांचे कार्य अलौकिक होते। त्यांच्या कार्याला नमन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जयंती सप्ताह साजरा केला जात आहे। या सप्ताहामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वी जयंती सप्ताह कार्यक्रम अंतर्गत फलटण शहरातील पुरातन प्रसिद्ध जबरेश्वर मंदिरामध्ये शनिवारी सकाळी 10:30 वाजता फलटण तालुका भाजपतर्फे मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी अभिषेक व आरती करण्यात आली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी उपस्थित भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व भाविकांशी संवाद साधताना निंबाळकर बोलत होते। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आठवण आजच्या समाज व्यवस्थेला झाली पाहिजे। त्यांनी केलेला त्याग, त्यांनी दाखवलेले शौर्य याची माहिती सर्व समाज घटकांना व्हावी। त्यांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी मंदिर स्वच्छता अभियान हाती घेतले असल्याचे निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा, समाजामध्ये त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल व्हावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने हे अभियान हाती घेतले आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती दिनांक 31 मे रोजी, त्यानिमित्त भाजपच्या वतीने दिनांक 23 ते 31 मे अखेर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात या सप्ताहात तालुका स्तरावरील कार्यक्रमामध्ये वक्तृत्व व निबंध स्पर्धा, मंदिर स्वच्छता अभियान, राजमाता अहिल्याबाई यांचे जीवन कार्यावर प्रदर्शन, राजमाता अहिल्याबाई यांच्या कार्यावर प्रभावित होऊन सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे। पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन निंबाळकर यांनी केले। सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम, मोठ्या प्रमाणावर पशुधनाची हानी, ग्रामीण भागात घरांची पडझड। सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे। मान्सून सातारा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वीच 65 मिलीमीटर पावसाची मर्यादा ओलांडली आहे। पावसामुळे पशुधनाची मोठी हानी झाली असून ग्रामीण भागात घरांची मोठी पडझड झाली आहे। याबाबत जिल्हा प्रशासनाने शनिवारी दुपारी 4 वाजता माहिती दिली। सातारा, जावली, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर या 5 तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून पशुधन आणि वित्तहानीचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे। याबाबतच्या आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मात्र वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानीचे आकडे वाढत आहेत। कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे अर्धा एकर शेतजमीन अवकाळी पावसाने वाहून गेली असून हळद पिकाचे नुकसान झाले आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 3 घरांची पूर्ण तर 60 घरांची अंशतः पडझड झाली आहे। 150 कोंबड्या आणि 6 जनावरे यांचा अवकाळी पावसाच्या तडाख्यामध्ये मृत्यू झाला। 4 ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले असून तेथे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे। पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना पूर्ण काळजी घेऊन बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। शनिवार ठरला कोरेगाव तालुक्यातील प्रवाशांसाठी ब्रेकडाऊन डे। कोरेगाव आगाराच्या 2 बसेस भर पावसात रस्त्यावरच झाल्या पंक्चर। 2 तास प्रवासी ताटकळले।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या गलाथान कारभाराचा प्रवाशांना शनिवारी भर पावसात चांगलाच फटका बसला आहे। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कोरेगावहून कराडकडे निघालेली एसटी बस रहमतपूर रस्त्यावर वेलंग ते निगडी फाटा या दरम्यान पंक्चर झाली, तर दुसरीकडे कोरेगाव एसटी बस तरवळे समत कोरेगाव येथे आंबेडकर नगर परिसरात पंक्चर झाली। दोन्ही बसमध्ये स्टेपनी व अन्य आवश्यक साहित्य नसल्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांना भर पावसात 2 तासाहून अधिक काळ ताटकळत बसावे लागले। एकूणच प्रवाशांनी भर पावसात कोरेगाव आगार प्रशासनाच्या नावाने शिमगा केला। कोरेगाव तालुक्यात बहुतांश ठिकाणी ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत। काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत, तर ग्रामीण भागात बरेच रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य आहे। या रस्त्यांवर धावण्यासाठी बसेसला नवीन आणि चांगले टायर आवश्यक आहेत, मात्र कोरेगाव आगारातील अनेक जुन्या बसेसला कमकुवत टायर बसवण्यात आले असल्याने बस वारंवार पंक्चर होत आहेत। कोरेगाव कराड मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक MH13 CU 7251 आणि हिवरे कोरेगाव मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक MH06 S 8359 यामध्ये महामंडळाच्या नियमाप्रमाणे बसमध्ये स्टेपनी व व्हीलपाना, जॅक व टॉमी असणे आवश्यक होते। प्रत्यक्षात मात्र कोणतेही साहित्य नसल्याने दोन्ही चालकांना आपापल्या बस रस्त्याच्या कडेला घेऊन उभ्या कराव्या लागल्या। प्रवाशांना अन्य पर्याय नसल्याने त्यांना भर पावसात ताटकळल्याशिवाय पर्याय राहिला नाही। सुमारे 1.5 ते 2 तास वेळ वाया गेला। बसमधील प्रवाशांनी सांगितले की आम्ही नेहमी कोरेगाव कराड एसटी बसने प्रवास करतो। कोरेगाव आगाराचे व्यवस्थापन या मार्गावर जुन्या गाड्या सोडत असल्याने सातत्याने त्या वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडतात। पर्यायाने आमचे मोठे नुकसान होते। कोरेगाव ते कराड मार्गावर एसटी बस शिवाय दुसरा पर्याय नसल्याने आम्हाला नाईलाजास्तव या बसमधूनच प्रवास करावा लागतो। या संदर्भात अनेकदा सूचना देऊन देखील आणि तक्रारी करून देखील सुस्थितीत चांगल्या बसेस या मार्गावर दिल्या जात नाहीत, त्यामुळे सतत प्रवाशांचा खोळंबा होत आहे। याबाबत कोरेगाव आगारामध्ये चौकशी केली असता गेल्या काही वर्षात नवीन बसेस देण्यात आलेल्या नाहीत। ज्या बसेस उपलब्ध आहेत त्या वेगवेगळ्या मार्गावर सोडल्या जातात। कराड मार्गावर बसेसचे प्रमाण जास्त आहे। एखाद्या वेळेस घोटाळा झाला तर पर्यायी बस उपलब्ध होते। प्रवाशांना त्रास होऊ नये या पद्धतीने काम केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे। कराड मार्गावरील बस सेवा पूर्णपणे विस्कळीत। कोरेगाव कराड मार्गावर शनिवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अक्षरशः कोरेगाव आगाराच्या नावाने शिमगा केला। दिवसभरात 3 बसेस कोरेगाव कराड मार्गावर धावतात। शनिवारी वेळापत्रक मात्र सकाळपासूनच विस्कळीत झाले होते। एक बस भर रस्त्यात पंक्चर झाल्याने आणि 2 बसेस लेट झाल्याने प्रवाशांना भर पावसात ताटकळत बसावे लागले। त्यातच लग्नाची मोठी तीत असल्याने या मार्गावर प्रवाशांची भरपूर गर्दी होती। आगारात जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने तक्रार नेमकी करायची कुठे हा प्रश्न होता, असे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले। सातारा शहर परिसरातील पीरवाडी व कोडोलीत चोरट्यांचा धुमाकूळ, सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास। सातारा शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शुक्रवारी रात्री पीरवाडी व कोडोली येथे बंद घरांना टार्गेट करून घरफोड्या केल्या। यामध्ये लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे। या प्रकरणी रात्री उशिरा 10:30 वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीरवाडी येथे घरफोडी करून घरातील सोन्याची चेन, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे पदक, कानातील टॉप्स असा 1 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी निलेश निवृत्ती घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोडोली येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 69,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। यामध्ये सोन्याची चेन, अंगठी, कानातील टॉप्स याचा समावेश आहे। या प्रकरणी राहुल महादेव करंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात